वारं भारी आहे आमच्या अमृताताईचं. काय गावात वातावरण काय हो? वातावरण अमृताताई डोंगळे, कारण त्यांचं काम बोलते. निवडून द्यायचं अमृताताईला घड्याळ. आम्ही त्यासनीच निवडून देणार आहे. अमृताताईचं इकडे वारच आहे. अमृताताईंच्यासाठी आम्ही काही पण करू. ती बी जर येऊ द्यात तरी आम्ही त्यासनीच मतदान देणार. होय होय. आणि अमृताताई म्हणलं तर एक एज्युकेटेड महिला आहे आणि ते कामाची माणसं आहे. युवा कार्यकर्ता म्हणून अभिषेक डोंगळे जे आहेत त्यांचं सक्षम जे काम आहे त्याचं अतिशय त्यांना पाठबळ या मतातून मिळणार आहे. जास्तीत जास्त महिलांचा अमृताताईंना भरपूर प्रतिसाद आहे. ऑफकोर्स अमृताताई. निकाल हे ताईवर गुलाल आत्ताच टाका. पलीकडे त्याच्यापेक्षा तगडी आहेत उमेदवार. तगडी जर असलं तर त्यांचं काहीच नाही बघा. 52 खेळीच्या पुढं काहीच नाही. किंवा नुसतं ताकदवान चालत नाही, कामाचं सक्रिय जे आहे ते अमृतच आहे. आता डोंगळे साहेबांचं असेल, अभिषेक दादांचं असेल, आमच्या भागातील सगळ्यांना सहकार्य आहे. अमृताताईचा घड्याळचाच निकाल लागणार. तर 9 तारखेला निकाल काय लागणार ते सांगा. अमृताताई घड्याळ. 100 म्हणण्यापेक्षा 201% अमृताताईंवरतीच गुलाल आहे. त्यालाच आम्ही निवडून आणणार घड्याळला. दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे जिल्हा परिषद मतदारसंघातील कसबा तारळे या गावात आता आपण आलेलो आहे. इथं असणारे जे काही स्थानिक नागरिक आहेत, स्थानिक व्यापारी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की आपण या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनुषंगानं की या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये वारं कुणाचं आहे, कुणाची हवा आहे, या संदर्भातला आढावा आपण ह्या घेऊया. इथं एक शेती सेवा केंद्र आहे. शेती सेवा केंद्रामध्ये जाऊयात, विचारूयात इथल्या लोकांना की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनुषंगानं कुणाचं वार आहे काय. मॅडम नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली, माहिती आहे का? हो माहिती आहे. काय उमेदवार कोण आहेत तुमच्या भागात? आमच्या भागामध्ये अमृता अरुण डोंगळेंचं जास्तीत जास्त वारं आहे. बर आणि अमृताताई म्हणलं तर एक एज्युकेटेड महिला आहे. बर बर सामाजिक कार्य सुद्धा डोंगळे साहेबांचं असेल, अभिषेक दादांचं असेल, आमच्या भागातील सगळ्यांना सहकार्य आहे. बर वैयक्तिक मला सुद्धा चांगलं त्यांचं सहकार्य आहे. बर बर. अमृताताईंचं तुमच्या ह्या भागात येणं होतं का हो? हो, अमृताताईंचं आमच्या भागात बऱ्यापैकी येणं झालेलं आहे. अभिषेक दादांचं सातत्यानं येणं आहे बर आणि लोकांना चांगला त्यांचा प्रतिसाद आहे. जास्तीत जास्त महिलांचा अमृताताईंना भरपूर प्रतिसाद आहे. बर एज्युकेशनच्या बाबतीत असेल किंवा सामाजिक कार्याच्या बाबतीत असेल किंवा एक मैत्रीण म्हणून असेल, त्यांचं चांगलं मोलाचं सहकार्य आहे सगळ्या लोकांना म्हणा. किंवा तुमच्या अमृताताईंच्या विरोधामध्ये जे आता उमेदवार आहेत ते पण तगडे आहेत उमेदवार. हो, असं म्हणजे माझ्या ऐकण्यात आहे. कधी टिकावं लागेल का हो? एक 100% माझ्यासारखे जे नवीन म्हणजे तरुण असतील, तरुणी असतील किंवा महिला असतील किंवा जेंट्स असतील किंवा डोंगळे साहेबांच्या माध्यमातून ज्यांना बाबा शेतकरी असतील, गोठा प्रकल्प ज्यांचे आहेत, गाई म्हशींच्या ज्यांना त्यांना दुधाचं संकलनातून माध्यमातून असेल, ज्यांच्या ओळखी असतील किंवा अमृताताई असेल किंवा त्यांचा सहपरिवार असेल, त्यांच्या माध्यमातून ज्यांना भेट झाल्यात त्यांना 100 सुखात असेल किंवा दुःखात असेल. इकडे जरा संपर्क कमी आहे म्हणतात. आता बघायला गेलं तर मी 7 वर्ष वैयक्तिक माझ्या दुकानच्या माध्यमातून सांगते, डोंगळे साहेबांचा असेल किंवा अभिषेक दादांचा असेल किंवा अमृताताईंचा असेल, 100% आमच्याकडे संपर्क आहे. असं नाही, कधी ते कुणाच्या सुखात असतील किंवा दुःखात असतील त्या ठिकाणी येऊन त्यांना भेटून चांगलं त्यांचं सहकार्य आहे. बरं, आता 7 तारखेला मतदान आहे आणि 9 तारखेला निकाल आहे. निकाल सांगा बघूया, काय निकाल लागेल? 100 म्हणण्यापेक्षा 201% अमृताताईंवरतीच गुलाल आहे. 100%. त्या दिवशी आम्ही प्रचारात सुद्धा अमृताताईंना म्हटलंय किंवा उमेदवारीचा अर्ज भरताना जो लोकांचा सक्रिय सहभाग दिसला त्याच्यावरून तर 100% अमृताताईंच्यावरतीच गुलाल आहे. माझं तर वैयक्तिक मत आहे अमृताताईच. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली, माहित आहे का? माहीत आहे. काय गावात वातावरण काय हो? वातावरण अमृताताई डोंगळे, अरुण डोंगळे बर घड्याळ, कारण त्यांचं काम बोलते बर आणि ते कामाची माणसं आहेत. बर बर. म्हणून त्यांना निवडून देण्यात यावं. पण पलीकडची पण तसं जरा स्ट्रॉंग आहे. पलीकडची स्ट्रॉंग असली तरी नाही टिकणार. नाही म्हणतात. मग तुमच्या दृष्टीनं कोण जरा स्ट्रॉंग आहे वाटते आता? जरा 1 नंबर आमच्या अमृताताई. ताई स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग बेशक. बर, मग आता सांगा बघून 9 तारखेला निकाल तरी काय काय होईल? निकाल हे ताईवर गुलाल आत्ताच टाका. आत्ताच टाका. आत्ताच. वजन आहे म्हणा किंवा वारा आहे म्हणतात, हे खरं सांगतात ते? होय, अतिशय खरं आहे. कारण का की अमृताताई गेली 7 वर्षे कोणाचं दुःखद निधन देत किंवा लग्नाचा सोहळा असू देत किंवा घर वास्तूक असू दे, कोणाचा पेशंट असू देत, स्वतः जाऊन की वडिलांनी त्यांच्या जे संस्कृती देशनी दिलेली आहे ती आज रोजी महिलांच्या
जे महिला सक्षम होण्यासाठी जे अमृताताई जे करतात त्याच्यासाठी उद्याच्या 9 तारखेला 101% 100% त्यांचा गुलाल हे आहे. पलीकडच्या साईडला पण जरा ताकदीवान आहे. अतिशय आहेत, अतिशय ताकदीवानांच्या समोर लागेल का हो टीका? ताकदीवान नुसतं ताकदवान चालत नाही, कामाचं सक्रिय जे आहे ते अमृताताई आहे. लक्षात घ्या, त्यांच्या वडिलांनी चेअरमनपद बघून गोकुळचे चेअरमनपद बघून युवा कार्यकर्ता म्हणून अभिषेक डोंगळे जे आहेत त्यांचं सक्षम जे काम आहे त्याचं अतिशय त्यांना पाठबळ या मतातून मिळणार आहे. पुढं तगडा असू दे किंवा कसला असू दे, इथं कामाच्या जोरावर जे काम आहे ते बोलायला काही अडचण नाही. आता कामाच्या जोरावर 9 तारखेला काय निकाल लागेल सांगा बघूया. 9 तारखेला 100% अमृताताईंचाच गुलाल आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागल्या माहित आहे का? हाय की कोण आहे उभारली निवडणुकीला? अमृताताई. अमृताताई उभारल्या. होय, बर, काय मग अमृताताईचं वार आहे का नाही गावात? वारा आहे की काम चांगलं केलंय अमृताताईन. हा, अमृताताई निवडून येणार. निवडून का बरं? काय ह्याला नेलतं वाटतं तुम्हाला? बरं. पंढरपूरला पंढरपूरला सगळ्या नेलतं. माणसांनी. बर बर बर. होय. आणि कुठलं देवदर्शन केलं असा? अक्कलकोट, पंढरपूर. बर, बायका होत्या का बायका भरपूर? होत्या बायका भरपूर होत्या. बर, मग अमृताताईचं इथं काय येणं जाणं होते का? तरी बोलतात का तुमच्या बरोबर? बोलतात की येतात की इथं येत्यात. बर, मग आता काय ठरवलायचा? मग निवडून द्यायचं ठरवलायचा? निवडून द्यायचं अमृताताईला घड्याळ. घड्याळला हा, निवडणूक लागली माहिती आहे का? हो, कशाची निवडणूक लागली? जिल्हा परिषद. जिल्हा परिषद. कोण उमेदवार आहे तुमच्या भागात? अमृता डोंगळे. अमृताताई. हो. कुठलं चिन्ह आहे ताईचं? घड्याळ. घड्याळ आहे. त्या भागात वारा आहे की त्यांचा? खूप. खूप आहे. आणि त्यांनी तर आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे लेडीज लोकांना. बर, देवदर्शन घडवले, साक्षात गेलेला? पंढरपूर. हो, बर बर. किती होता बायका? भरपूर होत्या. बर, कुठली गावं गेला? अक्कलकोट, बर. पंढरपूर, अच्छा. सांगोल्यामध्ये त्यांनी जेवणाचं पण 2 टाईम आम्हाला मस्त सोय केली, चहा पाणी. बर, पण अमृताताईंचा इकडे संपर्क नाही म्हणतात लोक. भरपूर आहे. पण आता ती विरोधक म्हणतात नाही यांचा संपर्क इकडे येत नाही. डोंगळे घराला म्हणतात. रोज तर इकडेच आहेत. हा? रोज तर इकडेच आहेत ते लोक. रोज आहे. हो, बर अमृताताईंची गाडी तर रोज असतेच इथे. बर. आता महिलांनी काय ठरवलंय? कुणाला निवडून द्यायचं ठरवलंय? ऑफकोर्स अमृताताई, त्यांनाच मत मिळणार हे 101%. असं कोण म्हणते म्हणून सांगायला? नाही 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 नाही, आम्ही साक्षात देवदर्शन घेऊन आलोय. ताईंचा स्वभाव बघितलाय, ताईंचं आम्ही तिथं सगळं हे ऐकले. त्यांनी प्रचार वगैरे केलाय, प्रचार ऐकूनच आम्ही त्यांना मत देतोय. असं नाही आम्हाला आमच्या नवरे बाहेरनं येऊन घरात सांगून आम्ही मतदान करणार, हे जमणारच नाही आम्हाला. आम्हाला योग्य आहे अमृताताईंच्या विरोधात तगडे उमेदवार गेले, अमृताताईंचा टिकावं लागेल का? ऑफकोर्स लागणार, कारण आम्ही सगळ्या महिला त्यांच्या पाठीशी आहोत. एव्हन आम्ही सांगोल्यामध्ये जेव्हा गेलो होतो देवदर्शनाला, तेव्हा एक आजी होत्या, त्यांनी एवढा फुल सपोर्ट केला अमृताताईंना की त्यांना कोणी म्हणजे असं सांगितलं नव्हतं. एवढं त्यांचं भाषण पण छान झालं, सगळ्या गोष्टी त्यांनी सगळ्या रीतसर केलेल्या आहेत. त्याच्यामुळे आणि असं पण नाही की त्यांनी देवदर्शन घडवून आणलं म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. त्या करणार हे आम्हाला फुल कॉन्फिडन्स आहे. आता सांगा, एवढं सगळं केले तर 9 तारखेला निकाल काय लागणार ते सांगा बघा. अमृताताई घड्याळ तेच लागणार. हो, घड्याळच लागणार. सध्या आम्ही पोहोचलेलो आहे कसबा तारळी या गावामध्ये. कसबा तारळी गावामध्ये असणारे आंबेडकर नगर आहे. आंबेडकर नगरात पोहोचलोय. काही तर महिला अशा संध्याकाळच्या वेळेत बसलेल्या आहेत. जरा जाणून घेऊया या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचं वारं कुणाचं आहे, कुणाची हवा आहे. जरा या मावशी एकटा बसल्या, जरा इकडे जाऊया, जरा विचारूया. वारं भारी आहे आमच्या अमृताताईचं. कसं काय ते? होय, तसंच आहे ते. अजितदादांचं चिन्ह आहे ते, त्यालाच आम्ही निवडून आणणार घड्याळला. घड्याळाला? हा, बरं, काय काम नाही म्हणतात ना इकडे? अमृताताईचं काय काम नाही म्हणतात? अमृताताईने सगळा विकास 52 खेड्याचा केलाय. 52 खेड्याचा केलाय. बर, म्हणून अमृताताईलाच खुर्ची द्यायची. खुर्चीला द्यायचं? हा, बरं, ते नव्हे, पण ती विरोधक म्हणतात अमृताताईचं इकडे येणं होत नाही, काय नाही, ती कवा इकडे येत नाही म्हणतात मग. येत्यात. बर, आणि त्यांनीच कामं केल्यात, त्यांनीच विकास केलाय महिलांचा. अजून पत्र एवढी आलीत एवढी गेलीत, कुणीही केलेलं नाही. पण अमृताताई करून दावलं. तसं अमृताताईला घड्याळ निवडून आणूनच द्यायचं ठरवलं. हमी देतो आम्ही. बर, मग आता काय? आता 7 तारखेला मतदान आहे आणि 9 तारखेला निकाल आहे. निकाल काय लागणार सांगा जरा मावशी. अमृताताईचा घड्याळचाच निकाल लागणार. निकाल लागणार. आणि मग आता ती पलीकडे त्यांच्यापेक्षा तगडी आहेत उमेदवार. तगडी जर असलं तर त्यांचं काहीच नाही बघा. 52 खेडीच्या पुढं काहीच नाही. त्यांचा प्रचार जोरात चालू आहे तिकडे. असू दे की, मग आमचा जरा अजितदादामुळे जरा हे झालाय, माग सरकलाय, हा, असं आहे. बर,
ती करतात करून द्या. अमृताताईचं घड्याळच बसणार, घड्याळच बसणार. घड्याळच बसणार. आणि 100% आज शुक्रवारची सांगतो इटाबाईच्या कृपेन बर 100% बसणार. 100% 113% अमृताताईच यायला पाहिजे. बर मग 9 तारखेला गुलाल कोणाला लागणार आता? अमृताताईलाच लागणार. अमृताताईला लागणार. हा. बर. इकडे मग काय बसल्या जरा महिला बघू जरा संध्याकाळच्या वेळेत. मावशी काय निवडणूक लागली माहित आहे का नाही? हाय की बर काय कोणती मावशी म्हणते घड्याळ येणार हे बरोबर आहे का? होय बरोबर आहे काय की उगाच सांगू नका. नाही ती नाही म्हणते बरोबर म्हणून येणार. म्हणायचं अमृताताईच येणार आहे आणि अमृताच्या अंगावरच गुलाल पडणार काय? आहे. सांगितले वाटते मावशीने तुम्हाला तसं म्हणायला? नाही नाही हा? सांगायला म्हणजे नाही. मन आता बोलले जमला की. की वय आम्हाला देश दुनिया दाखवलं, सगळे देवधर्म दाखवले, त्यांचे आशीर्वाद आमचा आशीर्वाद त्याने लागू दे आणि त्यांचं आमच्या कृपेन त्यांचं गुलाल अंगावर पडू दे. बर म्हणजे देवदर्शनला गेलता समजा? गेलता की गेलता. दाखवलं कुठलं आम्हाला. केलं होतं देवदर्शन? देवदर्शन पंढरपूर केले, अक्कलकोट केला बर आणि जेवण खाणं आम्हाला एवढ्या सगळ्या महिलांनी त्यांनी दिलं. बर आणि आता ते काय ठरविलायचा मग? आम्ही काय आणायचं निवडून त्यांनी ठरविलायचा ठरवलं. पण आता समोरचं पण तसं तगडा आहेत आता. असू देत की हा असू दे. त्यांचं काय घड्याळच येणार. मग काय 9 तारखेला निकाल काय लागणार? निकाल घड्याळच लागणार. अमृत आहे अमृताताई. काय मावशी म्हणाली? अमृताताई. लागणार निकाल अहो, नाही म्हणतात गावात फिरवले आम्ही नाही म्हणू म्हणतात. द्यात की नाही म्हणतील तशीच म्हणतील खरं तोच विजय होणार बघा. पण आता नाही म्हणतात गावात काय नाही म्हणते त्यांचं काम नाही म्हणतात. म्हणणं द्यात काम नाही हा? ती तशीच म्हणायची हा, खरं आम्ही तेच करणार हा. माहितीये. बरं अमृताताई बरोबर काय भेटला का बघा? आम्ही याला फिरायला ते तवा भेटल्या का? होय हा? होय की. त्यावेळी आमच्या पंक्तीने येऊन त्यांनी हे गेलं बोलले आमच्या संघ. आम्ही तिथं त्याच्या आम्हाला बोललो तिकडे मिटिंगला नेलते सभाला सांगोल्याला. सभाला बोलून आलो आम्ही सांगोल्यातनं. प्रत्येक पंक्तीनं त्यांनी बरं, फिरल्या. म्हणजे लांब कोण पण जेवले गेलता कोण नाही. अक्कलकोट तर गेला. गेला का? हम्म. बर मग आता अक्कलकोट पर्यंत गेलता असं म्हटलं मग आता 9 तारखेला मग मतदान कुणाला करणार हो? तिला अमृताला बर होय की. काय मावशी काय म्हणाली? म्हणलं हेच खरं होणार बघा, हेच खरं होणार बघा. मागं पडतंय काय? हा? हेच खरं होणार, मागं पडतच नाही. पडणार नाही. नाही नाही निवडूनच येणार. मग तुमचं जरा मत वेगळं असणार. हा? तुमचं काय मावशी मत आहे? अमृताताईलाच मतदान आम्ही काय करणार. तुम्ही उगाच लबाड बोलू नका. लबाड का बोलायचं? ती म्हणाल्या उगाच नाही आता तसं काय कसं बोलायची? एकटी कसं नेले त्यांनी म्हणलं तसनीच करणार बघाय. हा? आम्ही तसनीच निवडून देणार आहे. नाही नाही हे ठरवून तुम्ही ठरवा. नाही नाही ठरवून तसं काहीच नाही. ती बोलली आता म्हणलं मी कसं बोलू? चुकूनच नाही नाही तसं काही नाही. किती बी जण येऊ द्यात तरी आम्ही तसनीच मतदान देणार आणि त्यांच्याच अंगावर गुलाल पडणार. बर मग आता 9 तारखेचा निकाल सांगा बघू जरा एकदा काय होईल आता निकाल. त्यांचा त्याच येणार निवडून बघा. कोण निवडून येणार? त्याच म्हणजे अमृताताई अमृताताई. येणार नाही जर आलं तर आम्हाला देश दुनिया धावून आणली की बर मग आणि काय येणंच पाहिजे आहे. आम्ही देणार की त्यासनीच निवडून. आता एवढ्या सगळी जणी बसलायचा. सगळ्याच आमच्या गलीतल्या सगळ्या बाया म्हणतात तशाच. ते काय आम्हीच असं म्हणणं ते आता ह्याला गेले आता यात्रेला ना सगळ्या बाया आमच्या त्या म्हणतात ते काय अमृताईलाच मतदान करायचं म्हणून ठरवून ठेवलायचा. ठरवूनच आम्ही अगोदर ठेवले. बर एवढं पलीकडचं उमेदवार पण तेवढं सोपं नाही. असून देत की. ती पण आहेत. असून देत की त्यांचा प्रचार जोरात चालू मग आहे. चालून दे की. मग अमृताताईचा त्यांचा चालला न चालला तर आम्ही त्यासनीच मतदान करणार आहे. ताईचा प्रचार जरा कमी पडाला असं वाटायलंय. हा? प्रचार करा की येताव की प्रचारला बी हा? प्रचारला बी येताव की करा की. कुठं जाणार मावशी प्रचारला? कुठं नेतील तिकडं, कुठं नेतील तिकडं. अमृताई नेल की आम्हाला. नेणार. बर काय मावशी सगळी म्हणा तुमचं काय ते वेगळं असणार की? नाही नाही काय काय आमचं तुमचं काही काय? वेगळं तुमचं नाही. हे असणार काय ते वेगळं असणार? नाही नाही वेगळं काय मग वेगळं कुणाला काय मतदान नाही. करणार आहे? आम्ही अमृताताईलाच करणार. काय अमृताताईचं इकडे काय काम? अमृताताईचं इकडे वारच आहे. वारा इथं? होय होय नाही नाही इथं काय वारा, वारा गावात अमृताताईचं. फिरलोय लई ठिकाणी नाही म्हणतात वारा. नाही नाही हाय हाय हा? वारा वारा आहे काय ती अमृताताईचं. उगाच मावशी ती उगाच काय ते 15,000 बायकासने त्यांनी लोक देवदर्शन घडवून आणले. बर म्हणजे गावाखेड्यातल्या बायकाच मग- देवदर्शन आणले असं कुठल्याही नेत्यानं आणलं नाही. होय होय काय सांगायचं मावशी किती काय पैसा वाटून दे. आम्हाला पंढरपुरापर्यंत कोणी न्याय नाही. त्यांनी अक्कलकोट पर्यंत नेलं. अक्कलकोटपर्यंत. होय अक्कलकोट पर्यंत जाऊन आणलं आम्हाला. काय 9 तारखेचा निकाल काय लागेल? निकाल लागणार की 100%. काय लागणार? त्यांचाच लागणार अमृताताईंचाच. अमृताईचाच. होय होय बर
आणि इथे त्याला मावशीचा फोन आला पण तिकडे गेला काय ताई आहे बघा आता तुम्ही जरा ह्याच्यापेक्षा जरा असं तुम्ही आता हे यायचा बर मी पण अमृताताईंच्या सोबतच गेलेलो देवदर्शनासाठी बरं, त्यामुळे तुम्ही पण गेलता ना? होय होय बर बर त्यामुळे अमृताताईसनीच आम्ही निवडून आणणार त्यांनाच मत टाकणार पण नाही म्हणते तो. जी नाही म्हणतात त्यांना आम्ही जबरदस्ती करू शकत नाही पण आम्हाला आमच्यासाठी त्यांनी महिलांना वेळ मिळत नाही देवदर्शन भेटत नाही म्हणून त्यांनी महिलांच्यासाठी थोडं का विना केले म्हणजे भरपूर केले पण महिलांच्यासाठी त्याच्यात जास्त केले त्यामुळे आम्ही अमृताताईंनाच निवडून आणणार अमृताईंना निवडून आणा तर ह्या उगाच आता सासवा म्हणतात म्हणून म्हणालायचा तसं कसं रात्री भांडणं होणार म्हणून म्हणालायचा वाटतं नाही 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 आमचं तसं काय बर अमृताताईंनाच आम्ही निवडून आणणार बर आता त्यांनाच. निकाल मग 9 तारखेचा काय लागला असं वाटतं आता अमृताताईच येणार संध्याकाळची टायमिंग आहे त्यामुळे गावातली लोक दूध घालण्यासाठी या डेअरीमध्ये आलेली आहेत काही लोक आहेत त्यांना विचारूया मामा नमस्कार हां नमस्कार. निवडणूक लागल्या माहिती आहे काय हो निवडणूक लागली माहिती आहे. हां अमृताताई आमच्या उभा राहिलेल्या आहेत. बर हां त्यांच्यासाठी आम्ही मतदान करणार आणि त्यांचाच गुलाल पडणार बर विशेष नाही. ठरवलंय असं वाटतं तुम्ही होय ठरवूनच तर कुणी सांगितलंय काय कुणी सांगितलं बघितलं काही गरज नाही आहे पण अमृताताईंच्यासाठी आम्ही काही पण करू येतात का अमृताताई येणार की परवा आली येऊन गेल्या ते साहेबांनी आमच्या अरुणकुमार डोंबळे साहेबांनी सगळा सली वगैरे काढल्या महिलांना सली वगैरे नेलं सगळं झालं सगळं त्यांचं काम चांगलं आहे डेऱ्या वगैरे सगळं चालू आहेत आणि त्यांच्या डेअरीच्या ह्याच्यावर आम्ही सगळं जगतो. बर मग आता रस्ता वगैरे सगळं हे केलेलं आहे सगळं झालेलं आहे हां त्यामुळे काही विषय नाही. पण विरोधक म्हणतात काम नाही त्यांचं इकडे कोण असं म्हणतंय विरोधक त्यांच्या आहेत आता ती उभारले की नाही अहो एक लक्षात घ्या विरोधक सगळं म्हणणार हम्म. सगळं म्हणा आता शेकापजीवाले म्हणतील विरोधक आहे राष्ट्रवादी राष्ट्रीय काँग्रेसवाले म्हणतील त्यांचं काम केलं नाही पण अरुणकुमार डोंगरेंनी काम केलं हे आम्हाला चांगलं माहिती आहे. बर हां आता या डेअरीच्या माध्यमातून आम्ही जगा लागलो आहे. बर हां इथं आता माझं 25 लिटर दररोज दूध आहे मग आम्ही माझी 2-3 एकर शेती आहे कोण कामाला आहे नवरा बायको आम्ही राबतोय हां 30,000 रुपये आम्हाला पगार महिन्याला मिळतोय काय अडचण नाही. कसबा तारळे गावामध्ये आपण आलोय या गावातल्या काही स्थानिक नागरिकांकडून जाणून घेतो या जिल्हा परिषद मतदारसंघाच्या अनुषंगानं. मामा नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागल्या माहिती आहे बरोबर आहे की बरोबर आहे. बरोबर आहे काय गावात वार आहे वारं काय अमृतानं निवडून 100% निवडून अमृताईचं वार आहे होय काय नाही म्हणते तिकडे कोण म्हणते तसं काय म्हणते आम्ही आता फिरतोय ना प्रचारला हो 1 नंबरमध्ये फिरतोय. आम्ही पण आता गावात फिरतोय अमृताईचं इथं काही येणं जाणं नाही म्हणते तसं काय नाही 100% ती गुलाल पडला म्हणून समजा डायरेक्ट निकाल आला निकाल त्या दिवशी निकाल आला ठरलं त्यांच्यामध्ये पहिल्यापासूनच त्यांची हे आहे की त्यांनी आतापर्यंत चांगलं कार्य केलेलं आहे भरपूर गावातने डेअरीचं हे करून दिलेलं आहे त्यांनी तसं सहकार्य चांगलं केलेलं आहे. मुलांना नोकऱ्या लागलेत आमच्या गावात जवळजवळ 4-5 जण नोकऱ्या आहेत आमच्या इथे होय 100% निकाल अमृताताई निवडून आले समजा हो ओके ओके ओके. राधानगरी तालुक्यामध्ये असणारे कसबा तारळे जिल्हा परिषद मतदारसंघातील कसबा तारळे या गावामध्ये मगापासून आपण फिरलो. तिथले जे काही स्थानिक नागरिक आहेत स्थानिक व्यापारी आहेत काही गल्लीमध्ये सुद्धा आपण जाऊन आलो तिथल्या महिलांच्या सुद्धा प्रतिक्रिया घेतल्या. एकूण सर्व आढावा आपण या जिल्हा परिषद पंचायत समितीचा या KK न्यूजच्या माध्यमातून घेतलेला आहे.